तर के दीपेश फाउंडेशन CKM बॉईज या संघाकडून आघाडीचे दोन फलंदाज, स्ट्रायकर एंडकडे रुपेश आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे भावेश. पहिला चेंडू वैभवचा, यावेळेचा चेंडू फुल टॉस. गोलंदाजानं मर्यादा ओलांडले का याकरिता प्रश्न मात्र विचारला गेला पंचांना जरूर, परंतु पंचांकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. डॉट बॉलनं इथं मात्र सांगता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूनं इथं मात्र होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू डीप मिड विकेट वरती, एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ वरती तैनात केला, तर एक खेळाडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन कडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट. शॉट मिड विकेट वरती चेंडू अडवला जाईल. तदवर घेतली गेली पहिली धाव धावपलकावरती. धावांचा श्री गणेशा फलंदाजी करणाऱ्या दीपेश फाउंडेशन CKM बॉईज चंद्रपाडा संघाकरिता. धावांकरिता धावाधाव करतायत मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि वैभव. 30 धावाधाव अगदी होडीमधून उतरल्यानंतर सुद्धा त्यांना करावी लागली, कारण उशिरानं खऱ्या अर्थानं इकडे येत असताना होडीचं टाइम टेबल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही अब्रॉड जाताय तर तुम्हाला एरोप्लेनचं टाइम टेबल आणि पाणचुकडे येताना तुम्हाला होडीचं टाइम टेबल, या दोन महत्वाच्या गोष्टी प्रवास करत असताना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव सज्ज होत असताना पुढील चेंडू हाताळण्याकरता स्ट्रायकर एंडकडे भावेश. स्विच हिटचा पवित्रा, यावेळेस मात्र बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू जरूर आला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट कव्हर पॉइंट वरती, तदवर क्रिस एक्सचेंज केल्यात दोन्ही बॅटरनं. धावपलकावरती एक धाव आणखी वधारली जाते, धावपलक पोहोचलं जाते 2 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर अगदी भगवमय वातावरण जे अनुभवायला मिळतंय. मैदानाच्या चौफेर ही अगदी जबरदस्त सजावट. यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं समोरच्या दिशेनं चाललाय. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, उचलून फेक करेल, तदवर धाव घेण्याचा प्रयत्न दुसरा होणार नाहीये. एकेरी धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. धावपलक एका धावेने वधारलं जाते. धावपलकावरती 3 धावांचा आकडा खऱ्या अर्थानं आयोजकांचा यावेळेस मी दिलगीर राहीन, कारण दिलेल्या नियोजित वेळेमध्ये पोहोचू शकलेलो नाहीये. काही एमर्जन्सीजमुळे थोडासा उशिरानं मात्र दाखल झालोय, परंतु जे काही माझ्या वतीनं देता येईल तेवढं स्पर्धा या आजच्या दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करूया स्पर्धेसाठी. यावेळेचा चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑन कडे, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा एक धाव. काय कमालीची गोलंदाजी, फेकी 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 चुकीची राहिली आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेला. सगळं काही व्यवस्थित होत असताना वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न, रोखण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मिळालेली एक धाव. बरंच काही या चेंडूवरती घडलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलात तर अतिशय सुवर्णाक्षरामध्ये लिहावे असे टेनिस क्रिकेटला दिवस आपण पाहतोय. कारण जर तुम्ही पाहिलात तर गेले 2 दिवस ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी स्पर्धा ISPL जी अनुभवाला मिळते. यावेळेचा चेंडू फुलटॉस होता, बॅटवरती आला नाही, परंतु चाललाय मागच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठमोरा जाईल. निसर्गानं साथ दिली आहे, नाही दिली आहे. पंच आमच्याकडे वळतायत. बाईचा इशारा जरूर, बाई स्वरूपी. येस पंच, याचीच आम्ही वाट पाहत होतो. येस, थँक्यू व्हेरी मच. चौकार यावेळेस मात्र पाहायला मिळाला. त्या दिवशी देखील आम्ही उल्लेख केला होता, आज देखील आम्ही जरूर सांगण्याचा प्रयत्न करू. बाईचा नशिबाचा चौकार म्हणायला लागेल, बाईचा चौकार म्हणण्यापेक्षा, कारण तो चेंडू बॅटवरती आला नाहीये, यष्टीरक्षकाला देखील पकडता आलेला नाहीये आणि मागे जो खेळाडू उभा होता शॉट फाईन लेग वरती त्याला देखील अडवता आलेलं नाहीये. या तिघांना बीट करून चेंडूने शर्यत जिंकली आहे आणि खऱ्या अर्थानं पहिलं षटक यावेळेस मात्र समाप्ती अखेर झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 9 धावा.
पहिलं षटक संपल्यानंतर वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती अगदी मला वाटते वयाच्या 17-18व्या वर्षापर्यंत कदाचित असावा छोट्या चणीचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी करण्याकरिता राजावळी संघाकरिता सज्ज होतोय. पुनश्च एकदा जर पाहिलं तर दीपेश फाउंडेशन CKM बॉईज चंद्रपाडा प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत जर पाहिलं धावफलकावरती 9 धावांची सलामी. बॅटमधून फटके आलेले नाहीयेत परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला नशिबाचा चौकार धावफलकाला आकार देऊन गेला आणि सांघिक धावफलक मात्र 9 वरती जाऊन पोहोचले. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर गोलंदाज विजयला आपण अनुभवतोय. पहिला चेंडू घेऊन तो सज्ज आहे. पहिला चेंडू स्विचिटचा पवित्रा बॅटची काढा घेतले का पंच यावेळेस मात्र स्पष्ट नकार देत असताना जे मात्र अनुभवायला मिळत आहेत डॉट बॉलची सांगता. स्विचिटच्या फटक्यांनी मात्र थोडंसं अवघड करून ठेवले फलंदाजी करणाऱ्या दीपेश फाउंडेशन CKM चंद्रपाडा संघाकरिता. आजच्या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर एकविरा क्रिकेट क्लब पांजू यांच्या वतीनं एकविरा चषक 2024 हे आयोजन आणि या आयोजनाला आणखी उजाळा देण्याकरिता चिरकाळ ही स्पर्धा आपल्या लक्षामध्ये राहावी याकरिता मात्र आमचे प्रदर्शन लाईव्हचे महान पाटील काम करतायत. जव्यात चेंडूच्या दिशेनं ज्या ठिकाणी समोरच्या दिशेने चेंडू ठेवला गेला दुसऱ्या धावेकरिता परतण्याचा मानस ओहो मानस केला आणि हे धाडस मात्र पूर्ण केलंय बॅटर भावेश आणि रुपेशनं. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चूक झाली होती परंतु कलेक्शन खराब झाल्यामुळं इथे जीवदान मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळते. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. आमच्यासोबत निशांत पुनश्च एकदा जोडले गेलेत. निशांतचं देखील स्वागत आहे. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सातत्यानं पाणजूज गावामध्ये आम्हाला जॉईन होत असतो. मागच्या स्पर्धेमध्ये देखील निशांत होता आज देखील आहे. खऱ्या अर्थानं कौतुक असेल निशांतचं. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती विजय सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू उडवलाय ऑन साइड वरती क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू चाललाय मागच्या दिशेनं. यावेळेस मात्र बॅकअप केलंय त्यामुळं 2 धावा निश्चित वाचवल्यात आपल्या संघाकरिता. झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला झाला परंतु चेंडूचा जर वेग पाहिला तर तेवढासा बॅटच्या मधोमध आला नव्हता आणि त्यामुळेच की काय क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर पडला आणि इथं मात्र पुन्हा एकदा 2 धावा. धावफलकावरती 13 धावांचा आकडा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना विजय आतापर्यंत जर पाहिला तर पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती दुहेरी धावांचा हा फटका. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती विजय. यावेळेचा चेंडू ओहो अफलातून फटका घुटना टेक सिक्सर देक बॅटर रुपेशच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. दर्शवतायत की खऱ्या अर्थानं कृष्णा सातपुते स्टाईलनं हा फटका पाहायला मिळाला. सर या अगोदरचे क्रिकेटर्स होते जे इंटरनॅशनल क्रिकेटर्सला फॉलो करत होते. आता काळ बदललाय. काळाबरोबर क्रिकेट बदललंय आणि त्यामुळं आमचे खेळाडू आता टेनिस क्रिकेटमधील आयकॉनना फॉलो करू लागलेत. यावेळेचा फटका इनसाइड आउटचा फसलाय की काय परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर जाऊन पडलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं. दुहेरी धावा. दुहेरीचं तिसऱ्यामध्ये कन्व्हर्जन. चुकलं पंचांचं बोट आकाशाकडे. परतावं लागेल भावेशला. धाव स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन आमच्या डीजे मास्टरला येतंय पुन्हा एकदा आमंत्रण. माजी सरपंच आशिष भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रात आपलं हार्दिक स्वागत आहे. चला यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं चॅम्पियन असोसिएशनचे अध्यक्ष आणि आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भुरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरोखरच मी म्हटलं की 2016 मध्ये उमेदमानच्या मैदानावर शिवाजी भुरे साहेबांची आणि आमची भेट झाली होती. त्यावेळेस 120 संघ होते शिवाजी भुरे साहेब आणि प्रथमच त्या उमेदमानच्या मैदानावर आदिवासी संघटनेला ते संधी दिली होती क्रिकेट खेळण्याची. त्यावेळेस ती संधी आमची भेट झाली होती. शिवाजी भुरे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी एकविरा ग्रुपच्या वतीने केला जातोय. चॅम्पियन असोसिएशनचे अध्यक्ष आणि आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भुरे साहेब आज 34 संघ आदिवासी संघटनेमध्ये खेळत आहेत आणि त्यांचे देखील ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी संदीप दादाला विनंती करतोय. संदीप दादा आपण आपल्या शुभ हस्ते म्हणजे सरकार ग्रुपचे सर्वा
सरकार ग्रुपचे संस्थापक संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते शिवाजी बुरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। धन्यवाद शिवाजी बुरे साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार। महाराष्ट्राचे महावस्त्र, मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। वेलकम, पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि थँक्यू। आपण माने सरांकडे दिशेनं थँक्यू व्हेरी मच भारत सर। खऱ्या अर्थानं एका योग्य व्यक्तिमत्वाच्या हातून एका योग्य व्यक्तिमत्वाचा सत्कार आपण पाहिलात। यावेळेचा चेंडू डावकुऱ्या हाताचा श्वेत आलाय मैदानाच्या आतमध्ये, आल्या आल्या समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ कडे फटका, चांगलं कॉलिंग। यावेळेस मात्र वैभवला विजयला षटक संपवावं लागलंय, थोडासा महागडा ठरलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाकडे जर नजर टाकलीत तर या एका धावेने धावफलकावरती 22 धावा, जिथं पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आता दुसऱ्या षटकामध्ये 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती। माने सर, तुम्हाला या ठिकाणी आणखी एक शुभ सन्मान हा केला जातोय। आपल्या गावचे माजी सरपंच आशिष भोईर यांना मी विनंती करतोय, सरकार ग्रुपचे सर्वे सर्वा आणि खास करून पांजू मास्टरचे आधारस्तंभ आणि आमचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करावा। आशिष भोईर पांजूगावचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते सरकार ग्रुपचे संस्थापक संदीपजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय आई एकविरा ग्रुपच्या वतीनं। धन्यवाद दादा, आपलं येणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आमच्या या स्पर्धेला आपण हातभार लावला, धन्यवाद, मनापासून आभार। आणि या पांजूच्या गावामध्ये ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेंना आपलं जे हातभार लागलं जातं त्याबद्दल आपलं मनापासून खूप 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 धन्यवाद। बोलूया माने सरांच्या दिशेनं। थँक्यू। पुनश्च एकदा आपण पाहतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान आणि ही खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आहे। आणि आज जो योग जुळून आलाय खऱ्या अर्थानं, आज 8 मार्च 2 योग आहेत। आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आपण सेलिब्रेट करतोय, त्याच वेळेस आपल्या संस्कृतीची आठवण करून देणारा आपला लाडका सण महाशिवरात्रीचा सण देखील गावामध्ये साजरा केला जातोय। आणि तिसरी गोष्ट जी अर्थातच आई एकविरा स्पोर्ट्स पांजू यांच्या वतीनं आई एकविरा चषकचं आयोजन, म्हणजे तिहेरी योग या दिवशी जुळून आलाय। यावेळेचा चेंडू अक्कू टप्प्याचा पडल्यानंतर मात्र खाली राहिला, शोधावा लागला श्वेतला अक्षरशः। इथं मात्र बॅटमधून धाव आल्याची कोण पंच दर्शवतात। एकेरी धावेने धावफलकावरती 1 धाव अधोरेखित करावी लागेल आमच्या गुणलेखकाला। धावफलकावरती 1 धाव वधारती आहे, धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती। श्वेत नावामध्ये शांतता आहे परंतु कामामध्ये शांतता ठेवून चालणार नाहीये त्याला। श्वेत आणि त्याच्या साथीने आघाडीला आलेला जर पाहिलात तर रुपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। इथून मात्र 2 चेंडूंचा खेळ, 2 षटकांचा खेळ माफ करा, अजूनही मात्र शिल्लक असणार आहे। एकंदरीत जर पाहिलात तर 4-4 षटकांच्या लढती, 10 संघांचा सहभाग आणि एक चांगलं क्रिकेट देण्याचा प्रयत्न आई एकविरा स्पोर्टच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू बॅटची काढा घेऊन, वाह काय जबरदस्त कलात्मकता यावेळेस दाखवली आहे, परंतु मैदानाची साथ मिळणार का? अगदी नाचवलंय क्षेत्ररक्षकाला, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त कॉलिंग श्वेतकडून। 2 धावांना 3 धावांमध्ये कन्वर्ट केलंय आणि आपल्या धावफलकाचा आलेख 3 धावांनी मात्र वाढवलाय। धावफलक जाऊन पोहोचला जातोय तो अर्थातच 26 या आकड्यावरती। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटचा नजराणा यावेळेस मात्र पाहायला मिळतोय दीपेश फाउंडेशन CKM चंद्रपाडा या संघाकरिता। धावफलकावरती धावांचा विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ असताना 1 बाद 26 धावांचा आकडा। अजूनही इथून पाहिलात तर या षटकामध्ये बरेचसे चेंडू येणे शिल्लक आहेत, त्यामुळे डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला का पुढे पाठवले हे श्वेतला दाखवावं लागणार आहे। यावेळेस 2 यंगस्टर मधला हा सामना, श्वेतने उडवलाय चेंडू डीप मध्ये, बीट करून चाललाय खेळाडूला, 1 बाउन्स सीमा पार, श्वेतच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार। असताना श्वेत यावेळेस मात्र आपलं काम चोख बजावत असताना पाहायला मिळतोय। धावफलकावरती 4 धावांनी धावफलक वधारलं जाते, धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। अक्कू टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल। बॉडी लाईन वरची चेंडू खेळताना थोडासा अडकळतोय हे मात्र ओळखलं गोलंदाज भूमीतनं आणि आणखी एक डॉट बॉल श्वेतच्या विपक्षामध्ये। भूमित आणि श्वेतकडे पाहिलं तर दोघेही जवळजवळ समसमान वयाचे पाहायला मिळतात आणि त्यामुळे या 2 यंगस्टर्स मधला हा सामना अतिशय
रंगतदार होताना आपण पाहतोय. क्रिकेटचं हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. अजून एक अखूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत पुन्हा एकदा दुसरी धाव मी म्हणेन चोरली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मात्र सातत्यानं पाहायला मिळते. आपण जर पाहिलात एक्सपिरियन्स असलेला रुपेश दाखवण्याचा प्रयत्न करतोय श्वेतला की थोडस पायांमध्ये पदलालित्य आणणं गरजेचं आहे, थोडंसं शफल होऊन खेळणं गरजेचं आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये जर तुला पुढे यायचं असेल आणखीन तर पाय हलणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस मात्र मित्रांनो पाय हलत असतात त्यावेळेस क्रिकेटमध्ये आपली बॅट बोलत असते. हे मात्र समीकरण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि ते मात्र दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. या एक्सपिरियन्सचा उपयोग किती होणार आहे श्वेतला. अखेरचा चेंडू भूमीतचा, यावेळेसचा चेंडू सोडलाय. पंच वळतात. यस, पंचांना भर उन्हामध्ये यावेळेस मात्र एक्सरसाइज करण्याची संधी. धावफलकावरती एक धाव अतिरिक्त स्वरूपात वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचतंय ते निश्चितच 33 या आकड्यावरती. चांगली धावगती. पहिल्या षटकामध्ये 9 वरती थांबल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी कमी धावांमध्ये थांबवेल राजावळी संघ, परंतु तदनंतर घेतलेला पुढाकार फलंदाजांनी मात्र इथं धावफलक वाढवतोय. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. परतावं लागेल फलंदाज श्वेतला. विकेटचं पतन. शांतेय स्पोर्ट्स जुचंद्र दोनही कर्णधारानं या एका षटकानंतर लगेचच आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. चला पुनश्च एकदा सूचना लक्षात घ्या. बोबतपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये शांतेय स्पोर्ट्स जुचंद्र. धबलकावरती 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक्सपिरियन्स यावेळेस मात्र अनुभव बोलावला गेलाय राजावली संघाच्या कर्णधाराकडून. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरिता अखेरच्या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये हिरा, येस, वन ऑफ दी लिजेंड्स क्रिकेटर ऑफ राजावळी क्रिकेट आम्हाला दर्शवतायत निशांत पाटील. यावेळेस मात्र वयाचा आणि अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न राजावळी संघाचा. हिरा गोलंदाजी मार्कवरती. ओहो, कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न फसला. सरळ साधा सहज झेल देऊन यावेळेस मात्र परतावं लागेल बॅटर रुपेशला. विकेटचं पतन. गेलं मैदानाच्या आतमध्ये, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय खेळ दाखवला हे तेवढंच आणि तितकंच गरजेचं आहे. परतलाय रुपेश नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू आणि ध्रुव हे दोन जवळजवळ नवखे बॅट्समन ज्यांनी आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये असे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोणत्याही अनुभवी क्रिकेटरला तुम्ही विचारलत ना तर डेथ ओव्हर्स मध्ये तुमच्याकडे नवखे आलेले बॅट्समन उपयोगी आहेत का, तर तसं क्रिकेटमध्ये नाहीच सांगणार आहे. परंतु 5 चेंडू आहेत त्यामुळे या हाणामारीच्या षटकामध्ये काही सांगता देखील येत नाहीये. कारण जर आपण पाहिलात तर आताच्या सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये येणारा प्रत्येक बॅटर हा जवळजवळ डगआउट मधूनच सेट होऊन आलेला असतो. फुलटॉस उडवला ऑन साइड वरती जाईल
हवे बरोबर सीमारेषा पार. बॅटर हिमांशूच्या बॅट मधून आलाय षटकार. आलाय धावफलकाला आकार यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय 39 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण बदललं गेलं यावेळेस मात्र. ऑन साइड यावेळेस मात्र पॉवरफुल करण्याचा प्रयत्न फिल्डिंगच्या माध्यमातून, परंतु त्याचा फायदा होणार का? यावेळेचा चेंडू निश्चितच उपयुक्त ठरलाय गोलंदाजाकरिता. डॉट बॉलची सांगता आपला अनुभव. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना इथून जर बॅटर हिमांशून कोणत्याही बॅटर्सनं दोघांपैकी षटकार लगावले तर दीपेश फाउंडेशन कडून 3 बॉल 3 षटकाराकरिता 2000 रुपये. परंतु मला वाटते संधी हुकली आहे, कारण आणखीन एक डॉट बॉल, त्यामुळे आता चेंडू शिल्लक राहिलेत फक्त 2. क्या बात आहे. म्हणून म्हटलं जातंय मित्रांनो, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल. नौखा गोलंदाज हे करू शकला नसता. एका षटकारानंतर नौखा गोलंदाज नक्कीच दुसरा पण षटकार खातो. यावेळेस पहा काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी हिरा यांच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली चूक 2 धावा निश्चित देऊन जाणार आहे. खऱ्या अर्थानं माझं नाव हिरा काय आणि हिऱ्याप्रमाणे माझं काम काय राजावळी संघामध्ये हे मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतात. अखेरच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलात तर 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये केवळ 8 धावा खर्ची घातल्यात. सांघिक धावफलक 41 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा एक चेंडू शिल्लक राहिलाय स्ट्रायकर यांकडे हिमांशू. अकुटप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार. हिमांशूच्या बॅट मधून आलाय षटकार. इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती आल्या कारणानं धावफलक वेगासरशी जाऊन पोहोचलंय. ते निश्चितच 47 या आकड्यावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये 11ची सरासरी होती, ती आता शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचली 12 वरती. निश्चितच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 47 आणि जिंकण्याकरिता 48 धावांची आवश्यकता, जी अर्थातच राजावळी संघाला असणार आहे. चला आमच्यासोबत जोडलं जायचं लगेचच बोबदपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये शांतेय स्पोर्ट्स जुचंद्र, दोनही कर्णधार. मी विनंती करणार आहे पांचू ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय आशिष भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र आपण या स्पर्धेतील 4थ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत, ज्या ठिकाणी बोबदपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते निश्चितच शांतेय स्पोर्ट्स जुचंद्र. चला दोन्ही कर्णधार चला. चला दोन्ही कर्णधार. मला वाटते बोबदपाड्याचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचतोय. शांते स्पोर्ट्स जुचंद्र
ओके, तर आम्हाला निशांत माहिती पोहोचवत आहेत की आजचे जे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात ते साहेब प्रतिष्ठान या असोसिएशनचे आहेत. एकंदरीत मला वाटते 3 दिवस आणि 3 वेगवेगळ्या असोसिएशनचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी साहेब असोसिएशन, दुसऱ्या दिवशी एक गाव एक संघ आणि तिसऱ्या दिवशी सरकार असोसिएशन. क्या बात आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या दिवसांमध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे संघ एकंदरीत आपला रंग दाखवताना पाहायला मिळणार आहेत. तर जाऊयात या संघांमधील हा रंग आणखी भरण्याकरिता या गावाच्या एका नावलौकिक समालोचकाकडे आणि एका अनुभवी एक्सपिरियन्स कॉमेंटेटरकडे, ज्यांच्या माध्यमातून पुढच्या इनिंगकडे आपण समालोचना ऐकणार आहोत. तर मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य भरतजी राऊत सरांना. थँक्यू, धन्यवाद दीपेश. आपण जो आवाज ऐकत होतात मित्रांनो, दीपेश माने यांचा तो आवाज होता आणि खूप खास करून मराठीवर जबरदस्त प्रभुत्व असलेले समालोचक आहेत आणि स्वतः सर आहेत, शिक्षक आहेत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दाखल झालेल्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत. टार्गेट सेट केलं आहे समोर विजयासाठी 48 धावा या करायच्या आहेत. पहिला चेंडू फेस करताना यावेळेस चेंडू अदळला गेला तो पॅडवर. लेग बाईटचा इशारा. सुरुवात होतं, खातं खुललं गेलं. या ठिकाणी टीम राजावली या टीमचं. धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावा करायच्या आहेत. 4 षटकांचा सामना. दीपेश फाउंडेशन हा संघ आपण पाहतोय आणि खरोखरच एक योग्य तो निर्णय. कारण एक चर्चा झाली मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून दिनेश सकाळपासून या ठिकाणी दाखल झाला होता. सचिव आहेत मंडळाचे दिनेश पाटील आणि सकाळपासून त्याने मॅचेस पाहिलेत या ठिकाणी आणि त्याने तो अंदाज वर्तवला. इथे बॅटची एज कदाचित लागली होती. यष्टीरक्षक चपळ होता, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र काही आवश्यकता नव्हती हा हिट करण्याची. ह्या माफक धावा असतील कारण चेंडू व्यवस्थित फील्ड झाला होता. इथे तो चेंडू हातामध्ये ठेवला असता तर कदाचित या 2 धावा वाचू शकल्या असत्या. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धाव्यानं मात्र संघ पोचला गेला तो 3 या आकड्यावर. दिनेशनं एक नक्कीच अंदाज वर्तवला की सकाळपासून जे संघ प्रथम बॅटिंग करतायत म्हणजे पहिले बॅटिंग केली होती. खास करून आपण असोबा या संघाच्या विषयी बोलूया. जवळपास 43 धावा काढल्या होत्या. तो संघ विजयी झाला. त्यानंतर आपण दुसरा सामना आपण पाहिला बापाणे वर्सेस खोपरीपाडा. याच्यामध्ये खोपरीपाडा संघानं जवळपास मला वाटतं 69 धावा 59 धावा ज्या केल्या होत्या. फुलटॉस ऑन साईडला चांगला फटका मिड विकेट रिझर्व्हमध्ये गॅपमध्ये स्ट्रगल करतो क्षेत्ररक्षक. बरोबर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. मात्र 2 धावा काही थांबत नाहीयेत. धावा संख्या होत आहे ती म्हणजे 5 आणि त्यावेळेस 59 धावा ते चेस झाले नाहीत. त्यामुळे कदाचित हा अंदाज वर्तवला गेला खास करून CKM बॉईज दीपेश स्मृती या टीमकडून की कदाचित आपण जर बॅटिंग केली तर ज्याप्रमाणे सुरुवातीला जो संघ बॅटिंग करतोय तो विजय होतोय हा एक अंदाज त्यानं वर्तवला आणि एक त्यानंतर मात्र बॅटिंग स्वीकारली. पाहूया हा निर्णय योग्य की अयोग्य. मॅच मध्ये स्टार्ट आहे. फुल टॉस चांगला फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. विकास नव्हतं त्यावेळेपासून मित्रांनो या मैदानावर अनेक रथी महारथी टेनिस क्रिकेट जगतातील नामांकित खेळाडू खेळून गेलेले आहेत. लक्षात ठेवा हा इतिहास आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा आणि त्यामुळे एक अंदाज मी देखील एक बांधू शकतोय की इथे या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ नाही हा अंदाज मी देखील बांधू शकतोय. बॅटची एज आपली कडक साठली होती. बॅटची सिंगल आहे ते नक्कीच पूर्ण केला जाईल. धावसंख्येमध्ये 1 न भर पडते. धावा झालेल्या आहेत त्या 10. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक आणि धावा करायच्या आहेत त्या 47 धावा झाल्यात. 48 धावा करायच्या आहेत म्हणजे जवळजवळ आपण विचार केला तर 12 ते 13 धावा 12 धावा या तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायच्या आहेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना त्याच दिशेनं वाटचाल करताना हे दोन्ही बॅटर्स महेश आणि हिरा. ज्याप्रमाणे मगाशी माने सरांनी एक उल्लेख केला की जसं नाव आहे तसं काम करून दाखवावं लागेल. यावेळेस कॅच होतो त्या ठिकाणी ड्रॉप इनसाइड आउटचा फटका खेळला गेला होता. सिंगल इथे नक्कीच मिळेल. स्ट्रगल करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
राजावलीचा धावा झालेल्या आहेत त्या 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. की हिऱ्याचा हिरा ज्याप्रमाणे आपण नाव आहे त्याप्रमाणेच नक्की ती कामगिरी करून दाखवावी लागेल या खेळाडूला. पहिलं षटक पूर्ण होते, धावा पलकावर येत आहेत ते 11, सरासरी गाठायची आहे 12. म्हणजे आत्तापर्यंत राजावली संघ ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये ती व्यवस्थित आहे सनी, असं मी म्हणू शकतो अंदाज. कारण एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं. मगाशी आपण पाहिले तर जवळपास मला वाटते 57 धावेची आपण पार्टनरशिप पाहिली सनी पहिल्या मॅचमध्ये, सेकंड मॅचमध्ये बापाणे वर्सेस कोपरीपाडा. 57 धावेची ओपनिंग पार्टनरशिप, जबरदस्त ती पार्टनरशिप बिल्ड झाली आणि त्या कारणास्तव 59 धावा तो संघ त्या फलकावर लावू शकला. आणि ते धावा विजयासाठी 48 आहेत. इथूनही हाच विचार असेल की जेणेकरून ओपनिंग जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आहे मिस्टर महेश आणि मिस्टर हिरा, या जोडीकडून एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, म्हणजे 20 ते 25 धावेची पार्टनरशिप जर बिल्ड झाली तर नक्कीच या मॅचला मजा येईल. हवा पहा किती वेगाने हवा या मैदानावर वाहत आहे, अक्षरशः धूळ देखील सोबत घेऊन जात आहे या ठिकाणी. आणि एक खासियत आहे, पश्चिमेची हवा पूर्वेच्या दिशेने वेगाने वाहते, या मैदानाची एक खासियत आहे, लक्षात ठेवा. खारी हवा आहे आणि बरोबर आपण समुद्राच्या मधोमध पाणजू आयलंडवर, पाणजू बेटावर ही स्पर्धा खेळतोय. आणि खरोखर 3 गटामध्ये ही स्पर्धा विभागली गेलेली आहे. एक आजचा ग्रुप आपण पाहिला तर साहेब प्रतिष्ठानचा आजचा हाफ आहे, उद्या एक गाव एक संघ, त्यानंतर सरकार ग्रुपचा आपल्याला रविवारी हाफ पाहायला मिळेल. संदीपजी पाटील संस्थापक आहेत जे व्यासपीठावर बसलेले आहेत या ठिकाणी. एक नक्कीच चांगलं नीटनेटकं नियोजन आणि आयोजन एकविरा ग्रुपच्या वतीनं केलं गेलेलं आहे. कारण आत्ता जर एक उदाहरण द्यायचं गेलं तर आताच मागच्याच जवळपास 15 दिवस झाले असतील माने सर, 1 लाखाची स्पर्धा मी खास करून किल्ला वसई किल्ले या ठिकाणी केली होती. फुलटॉस स्वीप करतोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये, डीपला प्रोडक्शनला फील्ड तिथे आहे, मध्ये चेंडू डायव्हर्ट झालाय, इथे स्ट्रगल करतोय क्षेत्ररक्षक, 2 धावा तरी ते कंप्लीट. धावा संख्या 13. 1 लाखाची स्पर्धा होती माने सर आणि ते 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये संघांची मारामारी होती. अक्षरशः त्या पाचूबंद किल्ला बंदरच्या आयोजकांनी अक्षरशः असं केलं सनी की 5,000 द्या खेळा, 6,000 द्या खेळा. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये 5,000 आणि 6,000ची एंट्री मिळत नाहीये, लक्षात ठेवा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला गेला, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. इथे वापसी करण्याचा प्रयत्न होतोय दीपेश फाउंडेशन CKM ग्रुपचा. आणि वापसी करणं गरजेचं आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि मी म्हटलं की तुम्हाला 48 धावा म्हणजे कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं. म्हणजे पर ओव्हरमध्ये 12 धावा कशा येतील या प्रयत्नामध्ये क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही पंच चर्चा करतायत आणि काय निर्णय दिला जाईल. यस OUT आउट. यावेळेस बॅटची एज स्क्वेअर लेग पंचांच्या कदाचित निदर्शनामध्ये आलं होतं आणि या कारणास्तव मात्र परतावं लागेल. पहिला फलंदाज बाद मिस्टर महेश यांना परतावं लागेल डगआउट रिझन मध्ये. गॉन. आठ 67 62 या धावसंख्या या मैदानावर चेस झाल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच जी तुमची खेळी आहे ती सातत्यपूर्वक राखणं गरजेचं आहे. इथे एक विकेट पडली आहे. आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, अपट्रॅकर चेंडू होता, बॅटची एज लागली गेली आणि मात्र महेशला परतावं लागलं डग आउटच्या दिशेनं. मी म्हटलं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जी खेळी सुरू आहे, कारण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि हाच खेळ सातत्यपूर्वक तुम्हाला ठेवायचा आहे. मात्र इथेही महत्त्वपूर्ण विकेट, कारण एक 20 ते 25 धावेची पार्टनरशिप बिल्ड झाली असती तर नक्कीच या मॅचमध्ये तितकासा
तितकीची मजा नक्कीच पाहायला मिळाली असती. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये, लक्षात ठेवा, कारण षटक क्रमांक 2 हे सुरू आहे. विजय शेठ गोविंद पाटील स्टँड पाहतोय आपण आणि तो स्टँड पूर्णतः खचाखच भरला आहे त्या ठिकाणी. दोन्ही आपल्याला हे स्टँड पाहायला मिळतं. विजय शेठ गोविंद पाटील स्टँड नाहीये इथे. म्हणायचं गेलं तर हा स्ट्रोक जो एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला पिक करायचा होता चेंडूला, तो स्ट्रोक लवकर प्रमोट केला. बॅट्समॅन लवकर खेळला गेला, चेंडू थोडासा उशीर झाला चेंडूला यायला. या कारणास्तव बॅट अँड बॉलचा व्यवस्थित त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. हा चेंडू येतो डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, या ओव्हरमध्ये नक्कीच कमीत कमी धावा पाहायला मिळत आहेत. स्वेप करण्याचा प्रयत्न होता बॅटची, कदाचित एज असेल, पंचांकडे अपील केली गेली नाहीये. लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. आउटसाइड लेग स्टंप चेंडूला पिच केलं होतं. जबरदस्त गोलंदाजी, वेल डन. वापसी करतोय भावेश. कारण पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या. थोडंसं मिसफील्ड आपण त्या ओव्हरमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जो स्टंपवर झाला होता, तिथे 3 धावा अतिरिक्त खर्च केल्या होत्या. हे काही चित्र आपण पाहिली होती. या कारणास्तव इथून एक हे नंबर 2चं षटक, वापसी करणार षटक, फुल टॉस चेंडू ऑन साईडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी. 2 धावा तर नक्कीच मिळतील. जबरदस्त प्रयत्न सुरू आहे त्या ठिकाणी. आणि आजच्या दिवसातील आपण जे संघ पाहतोय हे आपल्या परिसरातील आहेत. नायगाव परिसरातील हे सर्व संघ आहेत. म्हणजे असोबा म्हणा, नौकार म्हणा, बापाणे म्हणा, कोपरीपाडा म्हणा, CKM म्हणा, राजवली म्हणा, त्यानंतर बोबतपाडा म्हणा, शांती म्हणा, टिवरी आणि संकेत 11, हे सर्व जे संघ आहेत ते आपल्या नायगाव परिसरातील सर्व संघ आहेत. डान्सिंग विथ द पिच, फुटवर्कचा वापर, पुढे येऊन फ्रंटला येऊन चेंडूला मात्र खेळला गेला. इथे चेंडूनं मात्र दिली तुरी हातावर शतरक्षकाच्या. डायव्हर्ट झाला, चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी चौकार. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 28. राजेश वेलकम, हार्दिक स्वागत. आणखीन एक दर्दी प्रेक्षक पाणजू गावातील चाहता, खास क्रिकेट पाहण्यासाठी या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये वायफाय कनेक्शन घेतलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण दिवस क्रिकेट पाहतोय. वेलकम राजेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत. धाव संख्या 20, 12 चेंडू 28 धावेची गरज. म्हणजे आपण पाहिला मगाशी आपण विचार केला असता की जवळपास पर ओव्हर 12 धावा. इथून नक्कीच रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढतो मित्रांनो. इथे पर ओव्हर आपण पाहिलं तर 14 धावा या तुम्हाला करायच्या आहेत. मॅच संपली नाही आहे, इथूनही तुम्ही वापसी करू शकता. हे षटक खूप महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा किंवा 14 धावा किंवा 15 या यायलाच हव्या. जर या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या तर टेन्शन, दडपण वाढेल, खास करून राजावली या टीमचं. त्याच्यामुळे नक्कीच एक प्रकारे म्हणायचं गेलं सनी ना तर डू अँड डाय, करो या मरो, कारण हे नॉकआउट आहे. इथे करो या मरो ही स्थिती समोर आहे राजावली टीमच्या. इथे मात्र फटका हवेत खेळला जातोय, मात्र सेफली कदाचित लँड होईल का. गोलंदाज स्ट्रगल करतो झेलच्या खाली पोहोचण्यासाठी. मात्र चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा इथे मिळतील. एक जर आपण अंदाज जर वर्तवायचा गेला सनी तर एक माझ्या मते नक्कीच एखादा मोठा फटका, एक वापसी असेल, पुनरागमन असेल, ते म्हणजेच राजावली या टीमचं. कारण 6 चेंडू 14 धावा आणि बाउंड्री लाईनचा जर एक अंदाज आपण घेतला तर समोरची जी सीमारेषा आहे, जे क्षेत्र आहे लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन, हे जवळजवळ 50 यार्डचं असेल, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर मिड विकेट क्षेत्र पाहिलं तर 55 ते 60 थोडीशी ती बाउंड्री लाईन लांब आहे, लक्षात ठेवा. त्यानं स्क्वेअर लेग ही देखील जवळपास 50 ते 55 यार्डची बाउंड्री लाईन असेल. चांगला फटका, यावेळेस चेंडू कॅप मधून निघून जाईल का. यस, चौकार, 4 धावा. आणि जबरदस्त कॅप निवडला गेला. या चौकारानं मात्र धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचली गेली 26 या आकड्यावर.
जबरदस्त मॅच, गरमागरम मॅच, गरमागरम वातावरण. यावेळेस फुलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलं. मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी षटकार, 6 धावा. या सामन्याचं पूर्णतः चित्र बदललं गेलं. चौकार, षटकार, 10 धावा या 2 चेंडूवर संघ पोचला गेला राजावली. 32 या आकड्यावर 48 धावा करायच्या आहेत. 3 चेंडूंचा विचार केला आपण तर जवळपास श्वेत सर्वात महागडी गोलंदाजी. 3 चेंडू आणि जवळपास या 3 चेंडूमध्ये धावा खर्च करतोय श्वेत 12. शेवटचे 3 चेंडू आणि हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. इथून वापसी करावी लागेल, इथून कमबॅक करावा लागेल CKM दीपेश स्मृती या टीमला. यावेळेस हा झेल होईल का? हा झेल होईल का? नाहीये, थोडंसं अभाक्याच्या बाहेर होता, अंदाज घेता आला नाहीये आउटफील्डचा. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, चौकार. की ही खराब नाहीये, थोडीशी आहे रफ, थोडीशी आउटफील्ड आहे. मात्र या आउटफील्डचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे क्षेत्ररक्षकांना. सध्याच्या घडीला जी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे, गोलंदाजावर जो दबाव आहे त्या दबावातून गोलंदाजाला बाहेर काढायचं असेल तुमच्याकडून क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं. यावेळेस ऑफ साईडला कट करतो, पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळायचं होतं, सेफ मध्ये टाकायचं होतं चेंडू. मात्र हा चेंडू सरळ हातामध्ये, पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता. हा येतोय विकेट. महत्वाचे असेल, एक संधी आली आणि या संधीचं सोनं करायचं आहे ते म्हणजेच CKM ग्रुपला. लक्षात ठेवा, महत्वपूर्ण विकेट. वैभव जबरदस्त बॅटिंग, वैभवशाली बॅटिंग केली. 1 षटकार, 2 चौकार आपण वैभवच्या बॅटमधून पाहिले आणि त्याच वैभवला या ठिकाणी डग आउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलं गेलं. पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, सेफली चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र पॉईंट रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता, तिथेच मात्र वैभव फसला गेला. इथून या विकेटनुसार जर विचार केला आपण, हा जो वेळ आहे हा वेळ कुणाचा असेल? इथून काय CKM दीपेश स्मृती हा संघ वापसी करणार का, पलटवार करणार का? तर इथून पलटवार करणं गरजेचं आहे आणि हा पलटवार करावाच लागेल. कारण मी म्हटलं की शेवटचे 3 चेंडू, श्वेतला शेवटचे 3 चेंडू महत्वपूर्ण हातलावे लागतील मॅच मध्ये परत यायचं असेल तर. सुरेख पुन्हा एकदा ब्लॉक होता, बॅक टू द बॉलर. इथे हा चेंडू येतोय डॉट, हा चेंडू येतोय डॉट. मॅच संपली नाहीये, इथून वापसी करतोय. या विकेटनं नक्कीच ऊर्जा, या विकेटनं नक्कीच एनर्जी आणि या विकेटनं नक्कीच होप्स वाढले गेलेले आहेत ते CKM ग्रुपचे. येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12.
धावा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी मिस्टर ध्रुव. विचार केला गेला, काही सेकंदांची त्या ठिकाणी कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. महत्वपूर्ण हे षटक आहे आणि या वेळेस मी तर म्हणेन ध्रुवच्या खांद्यावर विजयाचं सर्वस्व ओझ. खूप मोठी आशा आहे या गोलंदाजावर. 6 चेंडू 12 धावा आणि यावेळेस जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला हिरा, जे आतापर्यंत जे नाव आहे ते नावाप्रमाणे कामगिरी करायला सुरू केली आहे. 2 चौकार आपण हिराच्या बॅटमधून पाहिले आणि त्यांच्या संवित आहे तुषार, ज्याने 1 चेंडू फेस केलाय. तो नवीन खेळाडू आहे. इथून काय प्लॅनिंग असेल, कशा प्रकारे शतरक्षण सजवलं जाईल. हिराला मात्र हिराप्रमाणे चमकत राहावं लागेल. तर इथे मात्र ध्रुववर सर्वस्व विजयाची जबाबदारी. 6 चेंडू 12 धावा. ऑल द बेस्ट. 6-12. पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केला. थोडासा बाउन्स आपण या चेंडूमध्ये पाहिला. या चेंडूला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, मात्र लाईन कुठेतरी गमावतोय गोलंदाज. पहिला चेंडू वाईट करार दिला जातोय. टेन्शन दोन्ही तरफ आहे. टेन्शन दडपण ह्या दोन्ही बाजूला आहे. एकाच टीमवर हे टेन्शन नाहीये, तर दोन्ही टीमवर टेन्शन आहे. चेंडू डॉट झाला, दडपणे वाढतील. चेंडू अवांतर आले किंवा प्रत्येक चेंडूवर धावा आल्या तर टेन्शन वाढेल सीकेएम ग्रुपचं देखील. आणि पहिला चेंडू कदाचित तो दबाव आहे आणि कदाचित तो दबाव देहबोलीमध्ये दिसला श्वेतच्या. यावेळेस पुन्हा एकदा लाईन चुकीची. नोचा इशारा पंचांचा दिला जातोय. विकेटच्या बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पिच केला. इथे मात्र असेल हा फ्री हिट. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, मात्र इथे काय एक असं म्हणू शकतो मी, सणी काय कोणाची नजर लागली का, अशा प्रकारचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण जी कॉन्फरन्स घेतली, काही सेकंदांची मैदानाच्या आतमध्ये जी कॉन्फरन्स घेतली, विचार करण्यासाठी जो वेळ मैदानाच्या आतमध्ये घालवला आणि त्यानंतर मात्र एक निष्कर्ष काढला गेला गोलंदाज ध्रुव याचा. मात्र अपेक्षा तितकी नसेल कॅप्टनला, की दिनेशला कदाचित अपेक्षा नसेल की ध्रुव 2 चेंडू सलग लागोपाठ वाईट टाकेल की काय. इथून अजूनही मॅच संपली नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. डान्सिंग विथ द पिच, फुटवर्कचा वापर, फटका बसतोय. हा कॅच होईल का, हा कॅच होईल का, नाहीये. कॅच होतोय या ठिकाणी, ड्रॉप. हा फ्री हिटचा चेंडू होता आणि कॅच होतोय त्या ठिकाणी, ड्रॉप. 2 धावा तर नक्कीच मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 40 धावा अजूनही करायच्या आहेत. त्या 8 चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडू 8 धावा. चेअरअप करतात खेळाडू आपल्या गोलंदाजाला. चुकी झाली, ठीक आहे, मान्य आहे. आता मात्र योग्य ती लाईन लेंथ तुला टाकावी लागेल. मात्र राजावली संघ देखील आज विचार करतोय आम्हाला खेळायचं यावेळी. इनसाइड आउट, चेंडू थांबणार नाहीये, सरळ सीमारेषा पार. आणि या अक्षरशः षटकारानं मॅचची पूर्णतः हवा काढून टाकली आहे. षटकार जुनं ते सोनं, आणि सोनं नाहीये, हा डायमंड आहे. लक्षात ठेवा, हा डायमंड आहे. आणि मी डायमंड काय आहे माझ्या टीमसाठी, मी डायमंड काय आहे माझ्या टीमसाठी, मी हिरा का आहे हे दाखवून देते ना. मिस्टर हिरा. मॅचची पूर्णतः हवा काढून टाकणारा षटकार. मात्र मॅच संपली नाहीये. इथून काही चेंडू डॉट, एखादी विकेट. यस, येतोय चेंडू डॉट, चेंडू येतोय डॉट. एखादी विकेट किंवा चेंडू डॉट जर आले तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक, या मॅच मध्ये वापसी तुम्ही करू शकता. मॅच संपली नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या 46 धावा. मात्र 46 धावा झालेत, 2 धावा अजूनही करायची आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि नियम, 2 धावा अजूनही करायची आहेत. त्याच्यामुळे मॅच संपली नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावा करायची आहेत. मॅच संपली नाहीये. अजून एखादा चेंडू डॉट किंवा एखादी विकेट. काय घडेल या चेंडूवर, नाहीये. ऑफ साईडला कट करतोय, पॉइंटच्या वरून चेंडू जातोय 4 धावांसाठी. या मोठ्या फटक्याने मात्र विजय संपादन करतोय राजावली संघ. वेल्डन हिरा, अप्रतिम बॅटिंग आणि अभिनंदन राजावली संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये भाग घेतला सीकेएम ग्रुप, तुमचं देखील मनापासून आभार. धन्यवाद, तुम्ही इथे आलात. थँक्यू.